लाडक्या बहिणींनो आणि माझ्या लाडक्या भावांनो, 23वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता नेमका वाटप कधी होणार आहे, वितरणाची तारीख कधी असणार आहे, याचीच तुम्ही सगळे अत्यंत उत्सुकतेने वाट बघत बसलात, बरोबर? अनेक जण विचारतायत, सर आम्हाला 21वा हप्ता भेटलाय, 22वा हप्ता भेटलाय, मग हा 23वा हप्ता नेमका कधी भेटणार? तर या 23व्या हप्त्याच्या वितरणाची तारीख काय असणार आहे याच्याबद्दल एक अत्यंत महत्त्वाची बातमी समोर आलीये. लाडक्यांनो, तुम्हाला एक छोटा प्रश्न विचारतो. तुम्हाला सर्वांना 21वा आणि 22वा हप्ता मिळाला आहे का? कारण बघा, पहिल्या 12 तारखेला वाटप सुरू झालं होतं आणि ते जवळजवळ 10 ते 15 दिवस चाललं होतं. त्याच्यामुळे बऱ्याच लाडक्या ताईंना पैसे भेटलेले आहेत, पण अजूनही बऱ्याच लाख लाडक्या ताईंचे पैसे बाकी आहेत. तर तुम्हाला हे पैसे भेटले आहेत का? कमेंट बॉक्समध्ये पटपट सर्वांनी सांगा. जर तुम्हाला ते हप्ते भेटले असतील तर पुढचे हप्ते तुम्हाला मिळणार आहेत की नाही हेही मी तुम्हाला सांगणार आहे. आणि 23वा हप्ता मिळवण्यासाठी तुम्हाला नक्की काय काय करावं लागणार आहे या सगळ्या गोष्टी आजच्या या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला सविस्तर सांगणार आहे. व्हिडिओ खूप खूप महत्त्वाचा आहे. एक मोठी ब्रेकिंग न्यूज समोर आलीये. चला वेळ न घालवता व्हिडिओला सुरुवात करूया. सगळ्यात पहिली गोष्ट म्हणजे हा 23वा हप्ता म्हणजेच मे महिन्याचा हप्ता नेमका कधी जमा होणार, वितरणाची तारीख काय असणार आणि कोणत्या महिलांना हा हप्ता मिळणार. लाडक्यांनो बघा, एप्रिल महिना आता संपलाय आणि मे महिन्याचा सुद्धा आता शेवटचा आठवडा चालू आहे. मग हा मे महिन्याचा हप्ता नेमका कधी भेटणार याच्याबद्दल एक संभाव्य तारीख समोर आली आहे. ती तारीख मी तुम्हाला आज पुराव्यासहित दाखवणार आहे. पण लाडक्यांनो, लक्षात घ्या, ही एक संभाव्य तारीख आहे. संभाव्य म्हणजे सूत्रांनी अशी माहिती दिली आहे की या तारखेच्या आसपास पैसे येऊ शकतात, पण ती तारीख नेमकी कोणती आणि किती रुपयांचा निधी मंजूर झालाय हे सगळं सर्वात अगोदर आपल्या चॅनलवर तुम्हाला पाहायला मिळणार आहे. ज्यांना 21वा आणि 22वा हप्ता मिळाला नव्हता त्यांना देखील हा 23वा हप्ता मिळणार का याबद्दलही मोठी माहिती आली आहे. बघा लाडक्यांनो, 21वा आणि 22वा हप्ता बऱ्याच लाडक्या ताईंना सुरुवातीच्या टप्प्यात मिळाला नव्हता. मग नंतर नवीन GR आला, निधी वाढवला गेला आणि त्यानंतर पैसे जमा झाले. त्याच स्वरूपात आता हा 23वा हप्ता कसा मिळणार, कोणाला मिळणार, किती निधी मंजूर होणार, याचा फायदा कोणाला होणार आणि तोटा कोणाला होणार, या सगळ्या गोष्टी आता आपण पाहूया. सगळ्यात आधी मी तुम्हाला ती बातमी दाखवतो. हे बघा समोर, लाडकी बहीण योजना मार्च एप्रिलचे 3000 रुपये खात्यात जमा. लाडक्यांनो, तुम्हाला ही गुड न्यूज मिळाली आहे का? कमेंट करून नक्की सांगा. आता मे महिन्याचे 1500 रुपये कधी मिळणार याची संभाव्य तारीख समोर आली आहे. पण याच बातमीत एक धक्कादायक आणि मोठी अपडेट सुद्धा आहे. राज्यातील पात्र महिलांच्या खात्यात 3000 रुपये जमा झाले असले तरी काही महिलांच्या खात्यामध्ये अद्याप लाभ जमा झालेला नाही. त्यांचा लाभ बंद झालेला असू शकतो, कारण KYC झाल्यानंतर राज्यातील तब्बल 70 लाख महिलांचे लाभ बंद झाले आहेत. हो, खूप मोठा आकडा समोर आलाय. 70 लाख लाडक्या बहिणींना हप्ता मिळालेला नाही. ज्यांना 20वा हप्ता मिळाला होता, ज्यांची KYC अपडेट होती, सगळ्या गोष्टी पूर्ण असूनही या 70 लाख बहिणींना 21वा आणि 22वा लाभ मिळालेला नाही. ही अत्यंत गंभीर बातमी आहे. त्यामुळे ताईंनो, तुमची KYC कंप्लीट आहे का? कमेंट बॉक्समध्ये लगेच सांगा. आता मार्च आणि एप्रिलचे पैसे आल्यानंतर मे महिन्याचा हप्ता कधी मिळणार याची सगळ्यांनाच उत्सुकता लागली आहे. आणि ही उत्सुकता असणं साहजिकच आहे, कारण आता लहान मुलांच्या शाळा सुरू होत आहेत. गरीब लाडक्या बहिणींच्या मुलांच्या शाळेची फी भरण्यासाठी, शाळेचं साहित्य, वह्या पुस्तके खरेदी करण्यासाठी हा मे महिन्याचा हप्ता खूप खूप महत्त्वाचा असतो. हा 1500 रुपयांचा हप्ता गरीब लाडक्या ताईसाठी एका मोठ्या भेटीसारखा असतो, ज्याचा फायदा तिच्या लेकरांना होतो. म्हणूनच सरकारला आपली विनंती आहे की हा हप्ता लवकरात लवकर मिळाला पाहिजे. तर लाडक्या बहिणींनो, सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार एक मोठी तारीख समोर आली आहे. 10 मे ते 14 मे या दरम्यान लाडक्या बहिणींच्या खात्यामध्ये मे महिन्याचे पैसे जमा होऊ शकतात. पुन्हा एकदा सांगतो, ही संभाव्य तारीख आहे. नंतर म्हणू नका, गुरुदादा तू तर बोलला होतास 10 ते 14 मे दरम्यान पैसे येणार, मग काय झालं? तर लक्षात ठेवा, जर 10 ते 14 मे दरम्यान हप्ता यायचा असेल तर 10 तारखेच्या आधी सरकारचा GR येणं खूप गरजेचं आहे. कारण GR आल्यानंतर 2 ते 3 दिवसात पैसे वाटप सुरू होतं. आता एक महत्त्वाचा प्रश्न, तुम्ही तुमची KYC अपडेट केली आहे का? जर KYC अपडेट नसेल,
कागदपत्रे व्यवस्थित नसतील किंवा फॉर्मचे स्टेटस अप्रूव्ड नसेल तर तुम्हाला पुढचे हप्ते मिळणार नाहीत. हा गेम चेंजिंग टप्पा सुरू झालाय. त्यामुळे सर्व लाडक्या ताईंना विनंती आहे, आपलं फॉर्मचं स्टेटस दररोज चेक करत राहा. जर फॉर्म रिजेक्ट झाला तर पैसे मिळणार नाहीत. आणि ज्या 70 लाख बहिणींचे पैसे थांबले आहेत त्यांनी अजिबात वेळ न घालवता 181 या क्रमांकावर कॉल करायचा आहे. लवकरात लवकर ही काळजी घ्या ताईंनो. आजच 181 वर कॉल करा. तुमचं नाव, मोबाईल नंबर, आधार कार्ड नंबर त्यांना सांगा आणि विचारा की आमचा हप्ता का बंद झालाय. ते जे कारण सांगतील ते मला कमेंट बॉक्समध्ये सांगा. मग त्याच्यावर काय पर्याय काढायचा, काय सोल्युशन काढायचं हे मी तुम्हाला नक्की सांगेन. हो, तुम्ही म्हणाल सर कॉल लागत नाही, पण ताईंनो प्रचंड महिला कॉल करत असल्यामुळे 10 ते 15 वेळेस ट्राय करावं लागेल, पण कॉल नक्की लागेल. कॉल करा आणि त्यांनी काय सांगितलं ते मला कमेंटमध्ये सांगा. इथेच थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र.